सॉरी बच्चा, आता नाही घेणार मी. ओके ओके. बच्चा मला सांग, काय गल्ल्यात हात का घातला? चोरी का केलीस तू? बोल बोल बोल, कशाला चोरले पैसे? आईची शपथ शेठ, मी नाही घेतले पैसे. थांब, बघतोस तुला आता. तुला आशू, शेठजी, अहो आईची शपथ कोणी खोटी घेईल का? नसतील घेतले त्याने पैसे. आशू तू नको मध्ये पडू. कोणाच्या डोळ्यात पाणी पाहिलं ना की तुला त्याचा पुळका येतो. त्या टीव्ही वरचे सिरियल पाहून ना तुझं असं झालंय. मला माहिती अशा लोकांशी कसं वागायचं ते. मग तर शेठजी 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 शेठजी, हे काय? तुमचे किती पैसे गेलेत ते घ्या आणि मला रिमोटचे सेल द्या. त्याचेही पैसे घ्या आणि उरलेले पैसे परत द्या. उरलेले पैसे? 500 रुपये चोरले त्यांनी. 500. 500? अगं हे 500 रुपये कमवायला तुला आणि तुझ्या आईला किती खस्ता खाव्या लागतात हे माहिती आहे सगळ्या गावाला. आणि तू तुझे कमाईचे पैसे याला देतेस कशाला? मला माहिती आहे अशा लोकांकडनं कसे पैसे काढायचे ते. तू बाजूला हो. नको नको, घ्या. माझी सिरियल सुरू झाली. आईची सगळी कामं कोळंबलीत. तिला पण सिरियल पाहिजे. शेठजी लवकर द्या ना सेल. काय करतोय कोण जाणे? ताई ताई, हे केसेल. थँक्यू. तुला पण थँक्यू. शेठजी ह्याचे पैसे लिहून ठेवा, नंतर आणून देते. अगं तो टीव्हीचा आवाज कमी कर. हॅलो हॅलो, चेक चेक. हॅलो हॅलो. बर, त्या स्मरणिकेचं काय झालं? अरे ते कशातून देणार आहेत? अहो सर, तुम्हीच तर म्हणले ना ती अश्विनी पिशव्या शिवून देणारी म्हणून. हो बरं 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 बर. आली का ती? नाही. नाही? अरे मग बघत काय बसलायस? जा पटकन तिला बोलून आण. हो, सर. सरांनी लवकर बोलायला, लवकर हो, ये. पिशव्या हो. घेऊन. ह्याला काय वाट भरलाय रात्रीपासून काय माहिती. रात्रीची तर सिरियल गेलीच, आत्ताची पण जाती काय कोणाच ठाऊक. अरे लाग ना बाबा. अशी कशी जाईल सिरियल? आशू, देतो रिमोट. जळली ती जान्हवीची सावत्राई. लेकीचं लग्न त्या थेरड्या बरोबर करायला लागली ग. बिचारी जान्हवी, कसं होईल ग तिचं आता? पण तू बघ आई, यातून पण जान्हवी सगळं सहन करून मार्ग काढेल. देवा वाचव रे बिचारीला. अगट्टवळे अपशकुनी तू या आई घराला ग्रह किती विषय राहिल्यात ग? अगं 20 राहिल्यात अजून. 20? असं नका म्हणू. का म्हणू नको? आता आवडती सिरियल लागली ना, मग होतील बघ लवकर. तू हो बाजूला, मी मदत करते तुला. माफ करा. नको ग उगाच. मी बघते ना तुझी कशी दगदग होती ती. काल रात्री सुद्धा जागून तू सरस्वतीचं भरतकाम केलंस. मी करते हे सगळं. तोपर्यंत ना तू एक काम कर, एवढ्या पिशव्या ना परत मोजून बघ आणि उरलेला आवरून घे. हो. आता किचन मधून पाय बाहेर टाकला की तेलावर पाय घसरून खेळ कायमचा संपला. एका जागेवर बसेल ही वृंदा. बाई ग, नको जाऊ बाहेर. आज पण आताच थांब. नाही ग, सिरियलचं नाव काय? गेली सासरला पाय तिचा घसरला. मग घसरेलच पाय. काकू, जरा आत येता का? तुमच्यासाठी काकू. आमटी केलीये. काय रे? टेस्ट करून बघता? ते शाळेत सरांनी पिशव्या घे. मोठ्याने बोल. कामात आहे. तू ये ना बाहेर. हो आई, आलेच मी. बोल आता. शाळेतून गोरे सरांनी पाठवलंय ते पिशव्या दिलेल्या ना शिवायला. आशू, आता काय करायचं ग? अजून 20 पिशव्या शिवायच्या राहिल्यात. 20? सर चिडतील उशीर झाला तर. आणि त्यात कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोणीतरी टीव्ही वरची हिरोईन पण येणार आहे. टीव्ही वरची हिरोईन? हो. कुठल्या सिरियल मधली? ते नाही माहित. बर, नाव काय? ते पण नाही माहित. काय माहितीये काय तुला? बरं ते जाऊ द्या. आपल्या पिशव्याचं काय ते सांगा. तसं सरांना सांगावं लागेल ना. आशू, एवढ्या पिशव्या झाल्यात ना, त्यात तू घेऊन जा. उरलेलं मी येते मागून घेऊन. हो, पण काकू होतील ना? आता हे समोर सुरू झालंय की नाही?
मग 20 काय 100 होतील, हो की नाही आई? आई, मी या पुढे घेऊन जाते, तू बाकीच्या घेऊन ये. हा अगं थांब, अशीच जाणार आहेस का? मग थांब जरा. हे घे. हे कशाला? घाल. कार्यक्रम आहेत ना, 4 लोक येतील. आपलं काय काम तिथं? पिशव्या दिल्या की झालं. आणि कशाला घातलं पाहिजे? त्या ते सोन्याचे कुठं पडलं मग? एकतर ताईडीच्या लग्नात स्वतःचं मंगळसूत्र वितळून केलेत माझ्यासाठी हे. नको. ज्याच्या नावाचं होतं तो गेला आपल्याला टाकून. 2 पोरी झाल्या ना, मग त्याच्या नावाचं मंगळसूत्र असलं काय आणि नसलं काय, सगळं नुसतं नावाला. आशू, मला आधार आहे ना तो फक्त तुझाच. तू आहेस ना माझ्या घराण्याचं वारस. घाल बघू. आशू, माझं झालं ते झालं, पण तुझं कसं होणार ग लग्न झाल्यावर? टीव्हीतल्या हिरोईन प्रमाणे बोलत असतेस ना नेहमी. तुला कसं घर मिळणार आहे काय माहित? आणि तुझ्या घरी टीव्हीच नसलं तर? अहो काकू, आजच्या जमान्यात टीव्ही नसलेलं घर शोधून पण सापडणार नाही. बरं, ते घर नंतर शोधू आपण. चल का. चल चल. नगरकर बाई, अहो जिल्ह्यातला आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार तुम्हाला मिळाला, यातच तुमच्या कामाचं चिन्ह झालं. आणि त्यात नशीब बघा, या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्हाला तुमचा सत्कार करण्याचं भाग्य लाभलं. शैक्षणिक संस्थेशी संबंधित कार्यक्रम आहे ना, मी नाही कसं म्हणणार. त्यात तुम्ही दोघंही शिक्षण क्षेत्रातले. आता ही फक्त एकटीच, मी रिटायर्ड वाघमारे. अरे वा अरे वा. मग आता काय प्लॅन आहे तुमचं? आता काय, मस्त 2 वेळेस जेवतो, अदन बंद चहा पितो, मस्त छान निवांत जगतोय. गंमत करतायत ते. काहीतरी काय बोलताय? ओ खरं वाटेल ना एखाद्याला. खूप पुस्तकं जमा केली आहेत त्यांनी, वाचत असतात, हो ना? हो हो, अगदी निवांतपणे वाचन करीत असतो मी. संशोधन करतायत कसलं तरी, म्हणजे अजून तसं कुणाला सांगितलं नाहीये. शिवाय वाचनालयही सुरू केलंय, तेही विनामूल्य. हो. अरे वा. माणसानी सतत बिझी असलं पाहिजे, आणि त्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे वाचन. वाचनाने ज्ञान वाढतं. नगरकर बाई, माझ्या मुलाचा टीव्हीवर कार्यक्रम आहे, त्याच्या शुभेच्छा आल्या. हो का? पण माझं तर असं ठाम मत आहे, वाचनाने ज्ञान वाढतं. हे तुमचं टीव्ही वगैरे बघून फारसा काही फरक पडत नाही. मला तर टीव्ही बघणाऱ्यांचा सुद्धा राग येतो, आणि माझ्या मुलांवरही तेच संस्कार आहेत. अरे हो, तुमची मुलं पण आलीत ना बाहेर? हो. बाळा, बाळा, बाळा. बोलवलं लाडक्या बाळाला. बाईंचं बाळ फोटो काढतंय. तू बस. शुभंकर, बाई आत बोलावतायत. मंदारराव नगरकर. तुला का बोलवतील ना आज? तू कुठे शुभंकर सारखा गोल्ड मेडलिस्ट आहेस? तू काय घरातच शिकवण्या घेतोस, तेही 4थी 5वीच्या मुलांच्या. आणि त्यातही काय स्पेलिंग आणि पाढे पाठ करून घ्यायचे, जर तुला येत नाही. शिकवणी नाही, पाळणा घर उघडून दिलंय तुला बाईंनी. घरात कसला अधिकार नाही, 4 कौतुकाचे शब्द नाहीत. बाईंचं सारखं आपलं माझं, मला, मी. आज कौतुक समारंभ सुरू झाला असेल. खूप कौतुक वाटतं मला ह्याचं. मानसशास्त्राचा गोल्ड मेडलिस्ट आहे तो. आता बऱ्याच ठिकाणून ऑफर आहेत त्याला, हो ना? पण मी म्हटलं, आम्ही आमचं सगळं आयुष्य शिक्षणासाठी वाहून घेतलंय,
तेव्हा तू सुद्धा ज्ञानदानाचंच पुण्यकर्म कर. आणि आता सावित्रीबाई महिला महाविद्यालयात मानसशास्त्राचा प्रोफेसर म्हणून नुकताच रुजू झालाय. फोटोग्राफी पण करतो का? हो. फक्त छंद म्हणून. आणि आज हा कार्यक्रम आहे, आमचे सगळे कुटुंबीय हजर आहेत, म्हणून हा कॅमेरा घेऊन आलाय. हो ना? हो. आई, मी बाहेर आहे. तुमचा मोठा मुलगा पण आहे ना, तो काय करतो? तोही शिक्षण क्षेत्रातच कार्यरत आहे. बाय द वे, कार्यक्रमाची तयारी कुठपर्यंत आली? सुरू होईल आता एवढ्यात. आणि कार्यक्रमाची रूपरेषा? उद्घाटन होईल, तुमचं भाषण असेल, आणि मग हे सगळं झाल्यावर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तुमचा सत्कार. कोण आहेत प्रमुख पाहुणे? त्या आल्या का मी बघून येतो. कुठे आहेत पाहुणे? कधी येणार आहेत? सर, हा माझा मोठा भाऊ मंदार दादा. नमस्कार. आणि ही माझी वहिनी कविता नगरकर. नमस्कार. गोरे सर, पाहतो मी, सगळं पाहतो. बरोबर आहे, सगळं पाहतो. मॅडम, सगळी तयारी झालीये. प्रमुख पाहुणे आले ना, हे लगेच चालू करू. होतं असं काही ना, होतो उशीर, पण मला मात्र सगळं वेळेत झालेलंच आवडतं. येतीलच एवढ्यात. त्यानं येऊ दे त्यांच्या वेळेनुसार. सत्काराचं वगैरे ठीक आहे, पण माझे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचणं जास्त महत्वाचं आहे. हो ना? मग करूया आपण कार्यक्रमाला सुरुवात. आपल्या प्रमुख पाहुण्यांचं थोड्याच वेळात आगमन होईल. त्याआधी आपल्या सत्कार मूर्ती आणि जिल्ह्यातील आदर्श शिक्षिका पुरस्काराच्या मानकरी माननीय शारदा वसंत नगरकर यांचं आगमन झालेलं आहे आणि ते आपल्यात सहकुटुंब उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूयात. मी माननीय मुख्याध्यापक सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्कार मूर्ती आदरणीय नगरकर बाईंना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं, त्यांचं स्वागत करावं. नमस्कार. सर्वप्रथम या विद्यासंकुलाला आज 50 वर्ष पूर्ण झाली, म्हणून या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि अर्थातच आजी माजी विद्यार्थी या सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते. शिक्षण देणं हॅलो आणि शिक्षण घेणं म्हणजे साक्षात देवी सरस्वतीची उपासना करण्यासारखंच आहे. हां हां हां, बोल के. अरे लोचा झालाय रे. सांग. बाईक बंद पडली, करेक्ट? 200% बरोबर. आणि त्यामुळे तू वेळेवर येऊ शकत नाही. अरे माहिती होतं मला, म्हणून तुझं काम मी करतोय, फोटो काढायचं. शुभंकर यार, सॉरी. इट्स ओके. ए पण जास्त उशीर करू नकोस, वेळेवर ये प्लीज. खूप उशीर नसेल ना रे झाला आपल्याला? अरे खूप उशीर झालाय आणि त्यात कार्यक्रम पण सुरू झाला असेल. चल चल. आई शपथ, एवढी चाबूक गाडी ही त्या प्रमुख पाहुण्यांचीच असणार. सिरियल मधली हिरोईन. चल बघू. हा तीच आहे वाटतं, टीव्ही वाली. हल्ली मुलं तासन तास टीव्ही समोर बसलेली असतात, पण त्याऐवजी जर त्यांनी पुस्तकं वाचली तर त्यांना भविष्यात कुठलीही अडचण येणार नाही. कारण वाचाल तर वाचाल. तुम्हाला ठाऊक आहे, दरवर्षी शाळेमध्ये निबंधासाठी एक विषय असतो, टेलिव्हिजन
हा शाप की वरदान, मला वाटतं हा विषय असूच नाहीये. कारण टेलिव्हिजन हा शापच आहे. तुम्ही माझ्या या मताशी सहमत आहात? घरात टीव्ही नकोच या ठाम मताची आहे मी. तर मी सगळ्या पालकांना सांगीन की मुलांच्या हातात पुस्तकच द्या. काय झालं? फोटोग्राफर कुठे? फोटोग्राफर? मॅडमला फोटो अपडेट करावे लागतात. गोऱ्या सर आला नाही सर, पण मी 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 काढतो ना. गोऱ्या सर, अहो नगरकर बाईचा मुलगा आत बसलाय ना, तो चांगले फोटो काढतो. माझं नाव सांगून त्याला बोलवून घ्या. माणसं 4 असोत किंवा 400, माझे विचार पोहोचणं महत्वाचं. ये शुभंकर ये. फोटोग्राफर अजून एक. हा, थांब. झेंडू, अगं येऊ दे तिला. माझ्यासोबत तिला फोटो काढायचा असेल. ये ना झेंडू, ये. काय ग, नाव काय तुझं? आशू. अश्विनी. ये फोटो काढूया. फोटोग्राफर फोटो घ्या. या मॅडम. हो चला. ज्ञानदानासारखं दुसरं पुण्य कर्म नाही. मंडळी, आपण गेले अनेक वेळापासून ज्यांची आतुरतेने वाट पाहतो आहोत त्या आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि सुप्रसिद्ध मालिका सिने अभिनेत्री पम्मी पिसे यांचं इथे आगमन होतंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. ओ माय माय, कसे आहात तुम्ही सगळे पाथर्डीकर? मजेत ना? OMG, तुम्हाला सांगू का, आज ना मला माझ्याच माणसांमध्ये येऊन ना खूप आनंद झालाय. तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून खूप आनंद झालाय. तुम्हाला म्हणून सांगते, अहो आता काय झालं, मी येत होते आणि गर्दीतून एक मुलगी आली आणि मला म्हणाली की मला ना तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे. OMG, आया हीच ती मुलगी. डिअर, ए डिअर, ये ना, ये वर ये.
ओ फोटोग्राफर, फोटो काढा. ओ या प्लीज. OMG. फोटोग्राफर, तुम्ही टीव्ही जरा जास्तच बघता वाटतं.